श्रीराम जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्रीराम समर्थ. भार्गव छान. ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. काल आपणाला बाबांनी महाराज कसे भगवंताचे अवतार आहेत ह्या संदर्भात काही घटना आपणाला सांगितल्या. त्यातील एक घटना की ज्यामध्ये त्या साधकाला असं वाटत होतं की आजच्या युगामध्ये असे खरे साधू संत आढळणं शक्यच नाही, आणि त्या दृष्टीने तो महाराजांकडे सुद्धा पाहत होता आणि 3-4 दिवस महाराजांचं निरीक्षण तो बारकाव्याने करत होता. आणि महाराजांच्या ही गोष्ट लक्षात यायला अर्थातच लक्षात आलेली आहे, आणि त्यानुसार महाराजांनी स्वतः त्याच्याशी संवाद साधला. आणि त्यावेळेला महाराजांना त्याने त्याच्या मनात असलेले सर्व प्रश्न विचारले, आणि त्या प्रश्नांचे उत्तरं देत असता प्रत्यक्ष महाराज हे मारुतीचे अवतार आहेत, मारुती आहेत, हा साक्षात्कार, हे दर्शन त्याला झालेलं. आणि ते पाहून तो घाबरून तिथून पळतच सुटला होता. आणि पुन्हा महाराजांनी 2 साधकांना पाठवून त्याला पुन्हा बोलावून घेतलं. तेव्हा तो महाराजांना शरण गेला, आणि महाराजांच्या सामर्थ्याची आणि महाराज किती उच्च कोटीचे आहेत आणि साक्षात त्याला ती अनुभूती महाराजांनी करवून दिली. आणि त्यानंतर त्याने अनुग्रह घेतला. तर ही प्रत्यक्ष अनुभवलेली घटना एका साधकाची. आणि पुण्यामध्ये एक संतश्रेष्ठ असे काळबोवा त्यांनीसुद्धा पुण्यात बसलेले असताना त्यांनी गोंदवले इथं राम मंदिराच्या रामाच्या डाव्या बाजूला, राम मंदिरामध्ये रामाच्या मूर्तीच्या डाव्या बाजूला जी छोटीशी खोली आहे तिथे एक भलं मोठं माकड बसलेला आहे. याचाच अर्थ मारुतीचा अवतार महाराज आहेत. हे त्यांनी सुद्धा, जे संत आहेत स्वतः, त्यांनी त्यांच्या अंतर्दृष्टीने ते पुण्यात असताना त्यांनी गोंदवल्यात बरोबर महाराजांची जी खोली होती त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि त्यामध्ये एक मोठं माकड बसलेलं आहे. आणि अर्थातच महाराज हे मारुतीचे अवतार आहेत हे त्यांनीही व्यक्त केलेलं आहे. आणि त्याचबरोबर अजून एक काळबोबा यांचेच शिष्य, त्यांनी महाराजांचा जेव्हा फोटो पाहिला त्यावेळेला त्यांनीसुद्धा म्हटलेलं आहे की हे साक्षात रामदासाचे, हे साक्षात रामदास हनुमान आहेत. तर त्यामुळे ह्यांना घट्ट धरून ठेवा असं त्यांनी जो महाराजांचा फोटो दाखवणाऱ्या साधकास उपदेशही केला की तुम्हाला साक्षात रामदास हनुमान तुमच्या जवळ आहेत, ते तुम्हाला लाभलेले आहेत, तर त्यांना सोडू नका हा उपदेश केला. तर ह्या घटनांमधून महाराजांचं जे अवतार कार्य आहे तर ते त्यामागे असलेली किंवा महाराजांचं आपण सामान्य आहोत. आपण ह्या घटना केवळ आपण समजून घेणं एवढंच आपली बुद्धिमत्ता किंवा आपली भावना आज विकसित आहे.
त्याला आपण काही शब्द किंवा आपले मत बिलकुल मांडू शकत नाही, कारण तेवढा आपला अधिकारही नाही आहे. परंतु साधकांच्या प्रत्यक्ष अनुभूती की जे महाराजांनी त्यांना दिलेल्या होत्या आणि एका संताची दुसऱ्या संतांच्या संदर्भात अ, असलेली अनुभूती आणि त्यांची दृष्टी, आणि कारण संतांना आरपार सर्व दिसत असतं, त्यामुळे एका संतांनी दुसऱ्या संतांच्या संदर्भात केलेले उद्गार हे सत्यवचन आहेत आणि ते आपण समजून घेऊ शकतो. आणि महाराज किती उच्च कोटीचे आहेत ही भावना अजून दृढ होण्यासाठी आपणाला ह्या घटना निश्चित मदत करतात. त्यानंतर एका साधकाला असं होतं की मला साक्षात देवाकडूनच नाम हवंय, तर त्या घटनेत सुद्धा महाराजांनी त्रयोदशाक्षरी मंत्र श्रीराम जय राम जय जय राम हा कागदावर लिहिला आणि तो कागद राम मंदिरामध्ये राममूर्तीच्या समोर, तर तो कागद महाराजांनी राममूर्तीच्या समोर जी हनुमानाची मूर्ती आहे त्या हनुमानाच्या मुखावरती तो कागद महाराजांनी चिटकवला आणि त्या साधकाला त्याचा कान हनुमानाच्या मुखाच्या जवळ आणायला सांगितला. तर त्याबरोबरच त्याला त्रयोदशाक्षरी मंत्र ऐकू आलाय, तिथे त्याला श्रीराम स्पष्ट ऐकू आलाय आणि पुढील मंत्रसुद्धा जेव्हा चालू होता तेव्हा तिथे काही साधकांची कुजबूज झाली, परंतु तो मंत्रही हनुमंताच्या मुखातून तिथे त्यांना ऐकायला आलेला आहे. तर ही घटना सुद्धा काही आपणाला हनुमंत आणि महाराज यांचा संबंध आपणाला दर्शवते. तर ह्या पद्धतीने अशा ह्या घटनांच्या संदर्भात विस्ताराने आपणाला बाबांनी सांगितलं. त्यानंतर लोकमान्य टिळकांची आणि महाराजांची पुण्यात झालेली भेट आणि तिथं लोकमान्य टिळक आणि त्यांचे प्रोफेसर मित्र यांचा जो संवाद होता, त्यांचा एका मुद्द्यावरती त्यांचं मत पटत नव्हतं की वेद हे अपौरुषेय आहेत असं लोकमान्य टिळकांचं मत, आणि त्यांचे जे प्रोफेसर मित्र होते ते म्हणत होते की ते पौरुषीय आहेत. तर महाराजांनी अत्यंत सुंदररित्या वेद हे कसं अपौरुषीय आहेत आणि आपले ऋषीमुनी जेव्हा समाधी अवस्थेत ब्रह्मस्थितीत लीन झालेले होते त्यावेळेला त्या अवस्थेतून उच्चारलेले वाणी म्हणजेच वेद आहेत हे महाराजांनी आपणाला स्पष्ट सांगितलं. त्यानंतर अजून एक सभा अशी भरली की जिथे एक शास्त्री बुवा होते, त्यांनी महाराजांना विविध प्रश्न विचारले नामाच्या संदर्भात आणि त्यानुसार महाराजांनी जी उत्तरं दिली ती उत्तरं ऐकून तिथं जमलेले अनेकांनी महाराजांकडून अनुग्रह घेतला. तर अशा रीतीने आपणाला काल पुण्यातील घटना आणि ह्या ज्या काही घटना होत्या की त्या घटना ह्या गदगजवळ म्हणजे ह्या दक्षिण भारतात घडलेल्या काही घटना आणि पुण्यातील घटना आपणाला बाबांनी सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर एका विहिरीला ज्या विहिरीचं पाणी मचूळ होतं, तर त्या विहिरीमध्ये जी विहीर मंदिराच्या जवळच बांधली होती आणि तिथं त्या विहिरीतलं पाणी मचूळ होतं, तर महाराजांनी तिथं त्या विहिरीत रामाचं तीर्थ टाकायला सांगितलं आणि त्यानंतर ते पाणी महाराजांनी स्वतः पोहराने ते पाणी वर शेंदलं आणि त्यानंतर त्यांनी ते पाणी प्यायलं आणि चूळ भरली तर ते पाणी गोड झालं होतं. त्यानंतर ते पाणी पूर्णतः आज तागायत ते गोड आहे. तर अशा घटना, सुंदर घटना आपणाला काल शिकायला मिळाल्या. आता पुढचा मुद्दा आहे की निंदकाचे वंदक झाले. पुण्यात गोपाळराव गोखले या नावाचे एक गृहस्थ होते. ते मोठे शिवभक्त असून तालीमबाज होते. पुण्यात गोपाळराव गोखले या नावाचे एक गृहस्थ होते. ते मोठे शिवभक्त असून चांगले तालीमबाज होते. त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखीच आणखी 8-10 मंडळी होती. पुण्यामधले भोंदू, लबाड साधू, लोभी संन्यासी, वात्रट हरिदास आणि वाह्यात पुराणिक यांची खबर घेऊन त्यांना पिटाळून लावणे हा या मंडळींचा महत्त्वाचा व्यवसाय असे.
एखाद्या वात्रट हरिदासाचे कीर्तन सुरू झाले म्हणजे ही मंडळी श्रोतृ समुदायात वासरू किंवा गाढवाचे पिलू सोडून देत आणि त्याने गोंधळ केला म्हणजे बुवाची आपोआप फजिती होई. श्री महाराज पुण्यास असता अनेक स्त्री पुरुष त्यांच्या दर्शनास येऊ लागले. एक दिवस गोपाळराव दर्शनास आले. त्यांनी मनामध्ये एक खूण धरली होती की जो साधू आपल्याला आपली शिवभक्ती प्रकट करून सांगेल त्याला आपण गुरु करायचा. गोपाळराव स्वतः बाजूला गप्प बसून श्री महाराजांचे बोलणे चालणे सूक्ष्म रीतीने पाहत होते. बरीच मंडळी येऊन गेल्यावर त्यांच्या गटामधील एक जण पुढे झाला आणि श्री महाराजांना अशिष्ट असे काही बोलला. श्री महाराज हसले आणि तुम्ही उद्या पुन्हा या, आपण स्वस्तपणे बोलू. आज आता मला एकाकडे जायचे आहे, असे बोलून ते उठले. श्री महाराज गेले खरे, परंतु मागून मंडळींची बाचाबाची होऊन मारामारी अगदी थोडक्यात टळली. तरी गोपाळरावांना 1-2 मार पडलेच. दुसऱ्या दिवशी गोपाळराव पुन्हा आले व श्री महाराजांना नमस्कार करून बाजूला बसावे म्हणून पुढे झाले. श्री महाराजांनी त्यांच्याकडे अत्यंत आपलेपणाने पाहिले आणि फक्त त्यांनाच ऐकू जाईल इतक्या हलक्या आवाजात त्यांच्या कानात सांगितले, मी रामाचा उपासक आहे, तरी मला शंकराचा भक्त फार आवडतो. महाराजांनी काय सांगितलं कानात हळूच त्यांच्या, मी रामाचा उपासक आहे, तरी मला शंकराचा भक्त फार आवडतो. हे शब्द ऐकल्याबरोबर गोपाळरावांचे अंतःकरण तळापासून हलून गेले आणि त्यांनी महाराज असे ओरडून श्री महाराजांचे पाय धरले. गोपाळराव स्वतः पुढे ही हकीकत सांगून म्हणाले, त्यांची ती प्रेमाची आणि आपलेपणाची दृष्टी अजून मला आठवते. त्यांचा निंदक आणि परीक्षक म्हणून गेलेला मी त्यांच्या अंतरंगातला शिष्य म्हणून त्या दिवशी परत आलो. जणू काही लहानपणापासून माझी ओळख असावी इतक्या आपलेपणाने आणि निसंकोचाने श्री महाराज माझ्याशी वागू लागले. यावेळेचा मुक्काम संपून श्री महाराज गोंदवल्यास जाण्यासाठी पुण्याच्या स्टेशनवर आले. गाडीला बराच अवकाश असल्यामुळे स्टेशन मास्तरने श्री महाराजांना बसण्यासाठी एक खुर्ची दिली. तीवर ते प्लॅटफॉर्मवर बसले होते. एक इंग्रजी सैनिक त्या बाजूने जात असता त्याच्या मनात काय आले कुणाला ठाऊक. तो श्री महाराजांच्या पुढे आला आणि त्यांना सैनिकी वंदन करून निघून गेला. तर ही एक घटना पुण्यातली शेवटची तिथल्या वास्तव्यातली त्यावेळच्या, की हे जे गोपाळराव आहेत आणि त्यांचा संपूर्ण गोपाळराव गोखले आणि त्यांचा असा ग्रुपच होता की जे असे फसवणारे जे काही साधू संत असतील तर त्यांच्या सभेस किंवा त्यांच्या प्रवचनाला ही मंडळी जायची आणि त्यांच्या लक्षात यायचं की आता हा साधू काही खरा नाही आहे किंवा हा लोकांना आपल्या बोलण्यामध्ये अडकवतोय. तर त्यावेळेला त्या सभेमध्ये ते वासरू वगैरे सोडायचे. तर हा त्यांचा उद्योग होता, कारण अशी समाजात फसवणाऱ्या साधू संतांची किंवा अशा मंडळींचं तेव्हाही आणि आजही असे आहेत आजही. तर त्यावेळेला हे सगळे तरुण तशा पद्धतीने जनजागृती करण्यासाठी जायचे अशा प्रवचनांच्या कार्यक्रमामध्ये. तसेच श्री महाराज जेव्हा तिथं पुण्यात होते तेव्हा ही सगळी मंडळी गेली होती आणि त्याच वेळेला गोपाळराव गोखले ह्यांनी त्यांच्या दृष्टीने महाराजांची परीक्षा करण्यासाठी त्यांनी एक विचार मनात ठेवला होता की जर महाराजांनी ओळखलं की मी शिवभक्त आहे तर मी त्यांना खरा मानेन. हे त्यांनी त्यांच्या मनाशी खूणगाठ ठेवली होती आणि त्यानुसार ते महाराजांच्याकडे बसले होते तिथे आणि सर्व मंडळी बसली, हे सुद्धा बसले. तेव्हा त्या सर्व मंडळी असताना महाराज हळूच त्यालाच ऐकू जाईल एवढ्या आवाजात त्यांच्याशी बोलतायत की मी रामभक्त असलो तरीसुद्धा जो शंकराचा भक्त आहे तोही मला प्रिय आहे. तर हे ऐकल्यानंतर महाराजांचं सामर्थ्य आणि त्यांचं महात्म्य, त्यांची श्रेष्ठता ही गोपाळरावांना समजली आणि ते त्यांना मानू लागलेत, मनापासून महाराजांना मानू लागलेत आणि महाराजांनी त्यांच्या अंतःकरणात कायमचं घर केले.
तर असे आता महाराजांसारखे साक्षात्कारी आणि जे स्वतः परब्रह्मस्वरूप असलेल्या संतांना एवढ्या परीक्षांना सामोरी जावं लागलेलं आहे, हे यातनं स्पष्ट होतं. तर पुढे सांगतायत की जीव येथून तेथपर्यंत सगळेच सारखेच. जीव येथून तेथपर्यंत सगळेच सारखेच. उन्हाळा कडक चालू असलेला आणि दुपारचे 2 वाजलेले होते. गोंदवल्यास उन्हाळ्यामध्ये पाण्याचे हालच असतात. अशा वेळी एक अशक्त व रोगाने थकलेले गाढव रस्त्याने जात असता मंदिरासमोर आले आणि तेथेच पडले. ही गोष्ट श्री महाराजांना कोणीतरी जाऊन सांगितली. त्यावेळी ते विश्रांती घेत पडले होते. परंतु ते ऐकल्याबरोबर ते चटदिशी उठले आणि त्या गाढवापाशी आले. त्याची प्राणांतिक अवस्था होती. ती पाहून श्री महाराजांनी ओरडून ताबडतोब गंगा घेऊन येण्यास सांगितले आणि स्वतः मोठ्या प्रेमाने त्यांच्या अंगावर हात फिरवीत बसले. इतक्यात बरीच मंडळी तेथे जमली. त्यांना सर्वांना मोठ्याने नाम घेण्यास सांगून श्री महाराजांनी गाढवाच्या तोंडात गंगा घातली. गंगा तोंडामध्ये पडल्यावर त्या प्राण्याने एकदा त्यांच्याकडे पाहिले आणि प्राण सोडला. त्यावेळी श्री महाराज बोलले, रामाने त्याचे कल्याण केले, त्याला चांगला जन्म येईल. जीव येथून तेथपर्यंत सगळे सारखेच. अंतकाळी मदत झाली तर सर्व जीव प्राणी पुढे जातात. मग गाढव झाले तरी काय हरकत आहे. काय सांगतायत की श्री महाराजांनी आता महाराज गाढवापाशी आले. त्याची प्राणांतिक अवस्था होती. ती पाहून श्री महाराजांनी ओरडून ताबडतोब गंगा घेऊन येण्यास सांगितले आणि स्वतः मोठ्या प्रेमाने त्याच्या अंगावर हात फिरवीत बसले. इतक्यात बरीच मंडळी तेथे जमली. त्यांना सर्वांना मोठ्याने नाम घेण्यास सांगून श्री महाराजांनी गाढवाच्या तोंडात गंगा घातली. गंगा तोंडामध्ये पडल्यावर त्या प्राण्याने एकदा त्यांच्याकडे पाहिले आणि प्राण सोडला. त्यावेळी श्री महाराज बोलले, रामाने त्याचे कल्याण केले, त्याला चांगला जन्म येईल. जीव येथून तेथपर्यंत सगळे सारखेच. अंतकाळी मदत झाली तर सर्व जीव प्राणी पुढे जातात. मग गाढव झाले तरी काय हरकत आहे. तर अशा रीतीने जसं महाराजांनी आपल्या प्रत्येक साधकाच्या अंतकाळात त्याची मदत केलेली आहे आणि त्याचं अनुसंधान, त्याचं नाम त्याच्या मुखी, त्याच्या स्मरणात कसं राहील याची व्यवस्था महाराजांनी स्वतः केलेली आहे. आणि त्याच पद्धतीने या गाढवाला सुद्धा त्याच्या अंतकाळी त्याचा अंतकाळ सर्वश्रेष्ठ व्हावा अशी व्यवस्था महाराजांनी केलेली आणि स्वतः त्याच्या मुखामध्ये गंगेचं तीर्थ महाराजांनी दिलेलं आहे आणि राम नाम सर्वांना घेण्यास त्यांनी सांगितलं. खूप मोठी घटना आहे. पुढे सांगतात की पुत्र शोकावर मात. मोरगिरीला श्री महाराजांचे एक राम मंदिर आहे. तेथे वामनराव पेंढारकर या नावाचे एक चांगले उपासक होते. लग्न झाल्यावर 22 वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला. इतक्या वर्षानंतर झालेल्या त्या मुलावर आईबापांचा साहजिकच अतिशय जीव होता. जरा मोठा झाल्यावर तो जो सारखा आजारी पडू लागला. पुष्कळ औषध पाणी झाले पण मुलाला काही बरे वाटेना. उलट त्याचा रोग वाढतच चालला. तेव्हा वामनराव सहकुटुंब गोंदवल्यास आले. मुलाला त्यांनी श्री महाराजांच्या पायावर घातले. त्यावेळी श्री महाराज म्हणाले, वामनराव, हा मुलगा रामाने आपल्याला दिला. ती त्याची ठेव आहे. तिचे काय करायचे हे आपण रामावरच सोपवू. मुलाची प्रकृती दिवसेंदिवस अधिकच बिघडत चालली. या अवधीत श्री महाराज वामनरावांना आणि त्यांच्या पत्नीला जवळ बसवून जगाच्या तात्पुरतेपणाबद्दल तसेच भगवंताच्या भक्तीबद्दल अनेक रीतीने वारंवार सांगत, ज्या दिवशी त्या मुलाचा अंतकाळ आला त्या दिवशी श्री महाराजांनी रामासमोर त्याला आपल्या मांडीवर घेतला. स्वतः त्याच्या तोंडात रामाचे तीर्थ व गंगा घातली. कानात तुळशीपत्र ठेवले आणि बाळ आनंदात जा बरे असा त्याला निरोप दिला. त्या मुलाने देखील होकारार्थी मान हालवून त्यांचे म्हणणे आपल्याला समजले असे दाखविले. त्याचवेळी श्री महाराजांनी वामनरावांना स्वतः संकल्प सांगून गायीचे दान देवविले. मुलाचा प्राण गेल्यावर त्याला रामासमोर ठेवले. सर्वांना भजन करायला लावले आणि त्याच्या नावाने बापाकडून दशदाने देवविली. हे सगळे झाल्यावर श्री ब्रह्मानंदांनी कापूर, तुळशी व चंदन घालून आपल्या हाताने
त्याच्या देहाला अग्नी दिला. या सगळ्या दिव्यांतून जात असता त्या मुलाचे आईबाप एखाद्या सत्पुरुषासारखे अत्यंत शांत राहिले. रडणे ओरडणे वगैरे काही न करता शांतपणे श्री महाराज सांगतील तसे करीत होते. हे पाहून नंतर श्री महाराज म्हणाले, इथे माझा संबंध आहे म्हणून मला बोलायला फार संकोच होतो, परंतु सत्संगतीने मनुष्याच्या वृत्तीत कसा पालट होतो हे या नवरा बायकोच्या वागण्यावरून चांगले कळेल. सत्संगती आणि भगवंताचे नाम यानेच होतो जीवास आराम. सत्संगती आणि भगवंताचे नाम यानेच होतो जीवास आराम. तर ही अजून एक पुन्हा घटना. 22 वर्षानंतर झालेलं अपत्य आपल्यासमोर त्याचा मृत्यू येणं आणि त्याचा अंतकाळ आला आहे हे त्याच्या आईवडिलांनाही जाणवत होतं. म्हणूनच त्यांनी श्री महाराजांच्याकडे त्याला घेऊन गेले आणि तिथेच त्या मुलाने सुद्धा देहत्याग केलेला आहे. आणि महाराजांच्या जवळ महाराजांच्या छत्रछायेखाली त्याने आपले प्राण सोडलेले आहेत. आणि त्या मुलाने सुद्धा महाराजांनी त्याला म्हटलं की बाळ आनंदात जा बरे, बाळ आनंदात जा बरे. ही किती मोठी गोष्ट आहे की महाराजांनी त्याला ह्या पद्धतीने मुलाला सांगितलं बाळ आनंदात जा बरे, आणि तोही मान हलवतोय आणि त्यालाही ते जाणवलं. अर्थात संत अशा पद्धतीने उच्चारणार तर कितीही लहान असो किंवा मोठा असो कुठल्याही अवस्थेतील जीवाला त्या संतांचे शब्द हे हृदयात आरपार होणारच आहेत. आणि त्यानुसार त्या मुलाने आनंदाने त्याचे प्राण सोडलेले आहेत. आणि आईवडिलांनी सुद्धा नंतर महाराजांच्या संगतीमुळे स्थितप्रज्ञतेने सर्व गोष्टींना त्याच्या विधींना ते सामोरे गेलेले आहेत. पुढे सांगतायत, अंतकाळ साधला की सर्व साधले, अंतकाळ साधला की सर्व साधले. पंढरपूरला बाळकोबा परिचारक नावाचे गृहस्थ होते. पंढरपूरला बाळकोबा परिचारक नावाचे गृहस्थ होते. त्यांचे व आप्पासाहेब भडगावकर यांचे विशेष प्रेम होते. बाळकोबा हा मनुष्य सदाचरणी खरा, परंतु साधू संतांवर विश्वास न ठेवणारा होता. श्री महाराजांच्या प्रत्यक्ष गाठ पडण्याच्या आधीपासून बाळकोबा त्यांची निंदा करीत. काही दिवसांनंतर श्री महाराजांना समक्ष भेटण्याचा त्यांचा योग आला. श्री महाराजांचे संवाद चातुर्य पाहून ते थक्क होऊन गेले. तरी ते श्री महाराजांशी अगदी बरोबरीच्या नात्याने वागत, वेळप्रसंगी वाटेल तसे टाकूनही बोलत. श्री महाराज मात्र अगदी आरंभापासून त्यांच्याशी फार प्रेमाने वागत असत. काही काळ असाच गेल्यावर एके दिवशी सहज गप्पा मारताना श्री महाराज बाळकोबांना म्हणाले, बाळकोबा, काळ वेळ सांगून का कधी येते, तुम्ही रोज राम नाम घेत जा. यावर ते मोठ्याने हसले आणि म्हणाले, हे पहा महाराज, मी असा उगीच जप करीत बसणार नाही. माझे काम थोडक्यात झाले पाहिजे, नाहीतर मग तुमचा उपयोग काय. यावर श्री महाराज म्हणाले, लागले, माझ्याकडे लागले, पण तुम्ही रोज एका वेळी तरी राम म्हणाल की नाही. रोज रात्री निसताना एकदा राम म्हणत जा, पाहू राम काय करतो ते. किती महाराजांनी केवढी अपेक्षा ठेवली की केवळ एकदा तरी निसताना राम म्हण, म्हणजे एकदाच राम म्हण. एवढीशीच महाराजांनी अपेक्षा केलेली आहे की एकदा तरी राम म्हण. आणि काय म्हणतायत महाराज, आणि ते महाराजांना अगदी स्वतःसारखंच समजायचे अगदी, आणि अधिकाराने महाराजांना त्यांना जे वाटेल मनात येईल ते बोलायचे. ते काय म्हणतायत महाराजांना, हे पहा महाराज, मी असा उगीच जप करीत बसणार नाही, माझे काम थोडक्यात झाले पाहिजे. ते महाराजांना म्हणतायत की माझे काम थोडक्यात झाले पाहिजे, नाहीतर तुमचा उपयोग काय. यावर श्री महाराज म्हणाले, लागले, माझ्याकडे लागले, पण तुम्ही रोज एका वेळी तरी राम म्हणाल की नाही. रोज रात्री निसताना एकदा राम म्हणत जा, पाहू राम काय करतो ते. सामान्य लोकांचा समज असा होता की बाळकोबा श्री महाराजांच्या विरुद्ध आहेत, पण त्यांच्या अंतरंगात श्री महाराजांनी नामरूपाने प्रवेश केलेला कोणास माहीत नव्हता. बरेच दिवसांनंतर बाळकोबांना क्षय झाला.
पुष्कळ औषध पाणी करून देखील जेव्हा बरे वाटेना तेव्हा ते सरळ गोंदवल्यास आले. श्री महाराजांनी त्यांचे अगदी मनापासून स्वागत केले आणि त्यांना सर्व प्रकारे आश्वासन दिले. श्री महाराजांच्या पायांवर डोके ठेवून ते म्हणाले, महाराज, आपल्या मांडीवर डोके ठेवून मरायला मी आलो आहे. त्यांचे वागणे सगळेच बदलले. त्यांच्या प्रकृतीला विशेष आराम पडला नाही. रोज नियमाने ते रामाचे तीर्थ घेत, रामाचा अंगारा लावीत, रामाचे नाव घेत श्री महाराजांच्या समोर पडून असत. अंतकाळाच्या आधी 5-6 दिवस श्री महाराज बाळकोबांना घेऊन ओढ्याकडे गेले. दोघांचे काय बोलणे झाले असेल ते तेच जाणे. परंतु त्या दिवसापासून बाळकोबा मात्र नामाच्या तंद्रीत दिसत. ज्या दिवशी त्यांचा अंतकाळ झाला त्या दिवशी त्यांना बाहेरील शुद्ध नव्हती, पण नामाचा उच्चार मात्र सारखा ऐकू येत होता. प्राणोत्क्रमण झाल्यावर त्यांचे मस्तक खाली ठेवीत श्री महाराज म्हणाले, माणसाचे पूर्वचरित्र कसे का असेना, त्याने थोडेच पण मनापासून नाम घेतले तर नामच फार मोठे काम करते. नामाने भगवंताच्या प्रेमाचा उदय होतो. अंतकाळ आला असता नामाची आठवण होणे ही भगवंताच्या प्रेमाची खूण आहे. शिवाय ज्याने अंतकाळ साधला त्याने सर्व साधले. काय सांगतायत महाराज? माणसाचे पूर्वचरित्र कसे का असेना, त्याने थोडेच पण मनापासून नाम घेतले तर ते नामच फार मोठे काम करते. नामाने भगवंताच्या प्रेमाचा उदय होतो. अंतकाळ आला असता नामाची आठवण होणे ही भगवंताच्या प्रेमाची खूण आहे. शिवाय ज्याने अंतकाळ साधला त्याने सर्व साधले. बाळकोबाने अंतकाळ साधला, त्याला चांगली गती लाभली, म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घ्यावे. आता हे बाळकोबा जे महाराजांच्या विरोधातच नेहमी बोलायचे, त्यांच्याशी अगदी अरेरावी करून पण बोलायचे, असे जरी असले तरी महाराजांचं विशेष प्रेम जसं सर्वांवरतीच होतं तसं त्याच्यावरही होतं. आणि ते महाराज त्यांना म्हणतायत की बाळकोबा, थोडं तरी नाम घ्या, काळ कधीही येऊ शकतो कोणावरही. कारण महाराजांना त्यांचा अंतकाळ जवळ आला आहे असं नक्कीच जाणवलं असणार आहे, म्हणून ते त्यांना तसा उपदेश करतात. त्यावर सुद्धा बाळकोबा म्हणतात, महाराज जे काही असेल, परंतु माझं काम थोडक्यात झालं पाहिजे, तुम्ही तशी व्यवस्था करा. हा दम पण मारतायत ते की ठीक आहे, काळ वेळ कधीही येऊ शकते असं तुम्ही म्हणताय, पण माझं काम तुम्ही थोडक्यात करून द्या. आणि ते तुम्ही त्याची जबाबदारी तुमची आहे. आणि मी काही असा उगाच जप करत बसणार नाही. माझं काम थोडक्यात झालं पाहिजे, नाहीतर तुमचा काय उपयोग आहे, असं उलट त्याच्यावरती म्हणतायत ते. तर महाराजही म्हणतायत की काही हरकत नाही, निदान निजण्यापूर्वी रात्री झोपताना एकदा तरी तू एक वेळ तरी तू नाम घे, राम नाम घे, एक वेळ तरी तू रामाचं नाम घे, असं महाराजही त्याला सांगतायत. आणि त्यानुसार तो तसं करू लागतोय. थोड्याच दिवसात त्याला क्षयरोग होतो आणि प्रचंड आजारी पडतो. तेव्हा तो महाराजांच्या चरणी येतो आणि महाराजांना सांगतो की मी तुमच्या इथं तुमच्या आश्रयात मरायला आलेलो आहे. आणि त्यानुसार त्याचा अंतकाळ गोंदवले इथंच होतो आहे. आणि अगदी अंतकाळात तो पूर्णतः नामाच्याच तंद्रीत होता. हे त्याच अवस्थेत त्याने आपला अंतकाळ त्याचा झालेला आहे. तर त्यावरून महाराज म्हणतात की अपूर्व म्हणजे ह्या जन्मातला पूर्व काळ कसा का असेना, परंतु नामाची गोडी लागल्यानंतर नामाच्या स्मरणामध्ये जर अंतकाळ साधला तर त्याने सर्व काही साधलं. हे महाराजांचे शब्द आहेत. आता पुढे सांगतायत, पुढचा मुद्दा आहे की आपण माझी राख करा, आपण माझी राख करा. दुसरा एक असाच प्रसंग येथे आठवतो. गोंदवल्यास एक दिवस दुपारी 4 वाजण्याचे सुमारास एक बैलगाडी आली. 20-22 वर्षांचा पण अगदी अस्थिपंजर झालेला एक तरुण मुलगा गाडीतून खाली उतरला. श्री महाराज मळ्यामध्ये गेले असल्याने त्यांची वाट पाहत तो मंदिराच्या पायऱ्यांवर बसून राहिला. तासाभराने श्री महाराज परत आले आणि त्या मुलाला पाहून कळवळून म्हणाले, अरे रे, अशा अवस्थेमध्ये तुम्ही इकडे कुठे आला? त्याने श्री महाराजांना प्रथम साष्टांग नमस्कार घातला आणि तो स्पष्टपणे म्हणाला, आपल्यापाशी मरण्यासाठी मी येथे आलो आहे. आपण माझी राख करा एवढीच माझी इच्छा आहे. हा तरुण राहणारा मूळचा जमखंडीचा. त्याचे आईबाप तेथे होते. त्याची प्रकृती उत्तम
असून तो डॉक्टरीचा अभ्यास करीत होता. अप्पासाहेब कागवाडकर श्री महाराजांना भेटण्यासाठी जेव्हा अयोध्येला गेले होते, त्यावेळी अप्पासाहेबांच्या आईने या मुलाला सोबत म्हणून त्यांच्याबरोबर दिले होते. त्यावेळी 4 दिवस श्री महाराजांचा सहवास घडला. इतकाच त्याचा आणि परमार्थाचा संबंध. त्याची प्रवृत्ती अध्यात्माकडे विशेष दिसली नाही. तरी आपण भगवंताचे नाम घेतले म्हणजे तो आपल्याला सांभाळतो, म्हणून दिवसातून 3 वेळा तरी त्याचे नाम घ्यावे, असे श्री महाराजांनी अयोध्येहून निरोप देताना त्याला सांगितले होते. त्याप्रमाणे रोज रात्री निजताना फक्त 3 वेळा श्रीराम म्हणून तो निजत असे. अयोध्येहून परत आल्यानंतर 4-6 महिन्यांनी त्याची प्रकृती बिघडू लागली. क्षय म्हणून रोगाचे निदान झाल्यानंतर पुष्कळ औषध पाणी केले, परंतु काही केल्या रोग हटेना. पुण्याचे प्रसिद्ध वैद्य लागवणकर यांनी त्याला स्पष्ट सांगितले की आता आयुष्याचा अवधी फार तर महिनाभर असावा. पुण्यास काही काळ राहून तो जमखंडीस परत आला. दुसरे काहीच करता येत नसल्यामुळे पडल्या पडल्या तो नामस्मरण करी, पण त्याला घरी चैन पडेना. एक दिवस श्री महाराजांच्याकडे जावे अशी कल्पना त्याच्या मनात आली. घरामध्ये कोणासही ती पसंत पडेना. तरी आईबापांच्या मर्जीविरुद्ध आपल्या चुलत भावाला घेऊन तो गोंदवल्यास निघून आला. श्री महाराज त्याला रामाचे तीर्थ स्वतः देत आणि जेवायला जवळ घेऊन बसत. 15 दिवसांनी त्याचा अंतकाळ समीप आला. हे पाहून श्री महाराजांनी मंडळींना भजन करण्यास सांगितले. त्याला मांडीवर घेऊन रामाचे तीर्थ पाजले आणि मग अत्यंत शांतपणे त्याचे प्राणोत्क्रमण झाले. बाप जितक्या आस्थेने आपल्या मुलाचे करतो तितक्या आस्थेने श्री महाराजांनी त्याचे सर्व उत्तर कार्य केले. त्याला अग्नी देऊन आल्यावर ते म्हणाले, अशा माणसांची निष्ठा बाहेर दिसत नाही, पण ती आतमध्ये असते, म्हणून कोण कसा आहे हे समजणे सोपे नाही. यासाठी कधी कोणाचा परमार्थ कमी जास्त म्हणू नये. इथे काय सांगतायत की महाराज त्या मुलाला अग्नी देऊन आल्यानंतर म्हणतायत की अशा माणसाची निष्ठा बाहेर दिसत नाही, पण ती आतमध्ये असते, म्हणून कोण कसं आहे हे समजणे सोपे नाही. यासाठी कधी कोणाचा परमार्थ कमी जास्त म्हणू नये. आता हा जो मुलगा आहे, तर हा मुलगा महाराजांना भेटला होता जेव्हा महाराजांच्या आईचं निर्याण झालं आणि महाराज अयोध्येमध्ये होते. आणि त्याच वेळेला जे कागवाडकर आहे, अप्पासाहेब कागवाडकर, हे त्यांच्या घराण्यामध्ये, हे राजघराण्यातले होते आणि त्यांच्या घराण्यामध्ये प्रत्येक पिढीमध्ये एक तरी व्यक्ती वेडा व्हायची आणि अप्पासाहेबांवरती त्यांच्या पिढीमध्ये अप्पासाहेबांवरती ती वेडा होण्याची वेळ आली होती. आणि तिथे त्यांच्या घराण्यात एक असा पिशाच होता की प्रत्येक पिढीमधली एका तरी जीवावरती त्याचा ताबा व्हायचा आणि ती व्यक्ती वेडी व्हायची. तर अप्पासाहेब जेव्हा तरुण होते त्यावेळेला त्या पिशाचाने अप्पासाहेबांचा ताबा घेतला होता आणि ही गोष्ट आईच्या लक्षात आली. तेव्हा ती अप्पासाहेबांना घेऊन वाडीला गेली होती आणि तिथं तिने दत्तांची खूप आराधना केली आणि त्यावेळेला दत्तांनी प्रत्यक्ष त्यांना दर्शन दिलं आणि सांगितलं की सद्गुरू जीवनामध्ये आले पाहिजेत. आणि नंतर पुन्हा त्यांच्या मनात आलं की पण सद्गुरू कोणते, तर त्यावेळेला पुन्हा दत्तांनी त्यांना दर्शन दिलं आणि त्यांना गोंदवले इथं जाण्यास सांगितलं. आणि त्या गोंदवले इथं ते स्वतः तिथं त्या दर्शनात असं आहे की ते दत्त स्वतः ह्या अप्पासाहेबांना गोंदवल्यात राम मंदिरामध्ये घेऊन गेलेत आणि महाराजांच्या चरणी अप्पासाहेबांना त्यांनी सोपवले आणि त्यांनी महाराजांना सांगितलेलं आहे की हा तुमचा आहे, त्याला तुम्ही सांभाळा. तर हा दृष्टांत वाडीला अप्पासाहेबांना त्यांच्या आईला दत्तांनी दिलेला होता आणि त्या दृष्टांतानुसार लगेच ते गोंदवले इथे जाण्यासाठी निघणार होते. तितक्यात त्यांना कळलं की महाराज अयोध्येत आहेत. तर तेव्हा मग हे अप्पासाहेब अयोध्येला महाराजांना भेटण्यासाठी गेले. तेव्हा त्या अयोध्येला त्यांच्यासोबत त्यांच्या आईने ह्या मुलाला की जो आता महाराजांना भेटायला आलेला होता आणि जो त्याच्या अंतिम त्याची अवस्था अत्यवस्थ अवस्थेत तो महाराजांना जो भेटायला आलाय, तोच तो मुलगा
जो आप्पासाहेब भडगाव कागवाडकर यांच्यासोबत तो अयोध्येला गेला होता. आणि अयोध्येला जेव्हा हे दोघेजण अयोध्येला महाराजांना भेटायला जाणार, महाराजांना भेटायला जायच्या अगोदरपासूनच महाराज तिथे जेवणासाठी पंक्ती वाढल्या होत्या, चालू होत्या. आणि परंतु महाराजांनी कोणाला जेवू दिलं नाही आणि स्वतःच्या बाजूला 2 पानं महाराजांनी रिकामी ठेवली होती, 2 जागा ठेवल्या होत्या खास, आणि सर्वांशी गप्पा मारत महाराज बसले होते. आणि हे दोघं जेव्हा तिथं म्हणजे महाराज यांची वाटच पाहत होते की आता हे येणार आहेत आणि आता ते आल्यानंतर आपण सर्वांनी जेवायचं. तर हे आणि ते आल्यानंतर मग सर्व पंक्ती जेवू लागल्या. तर ह्या पद्धतीने आणि मग जेव्हा कागवाडकर आप्पासाहेब त्यांच्या बाजूला बसले तेव्हा महाराजांनी त्यांना सांगितलं की दत्तांचा निरोप पोचला मला. तर हे दत्तांनी दिलेला दृष्टांत हा वाडीला दिलेला दृष्टांत आणि महाराज तेव्हा अयोध्येत होते. तर ह्या अशी ही घटना. आणि तेव्हा हा मुलगा तिथे होता. आणि आता त्यानंतर मग ह्या मुलाला सुद्धा महाराजांनी उपदेश दिला होता की 3 वेळा तरी रामाचं नाम घेत जा, त्याने कल्याण होईल. आणि त्यानुसार तो मुलगा रोज रात्री नेसताना 3 वेळा रामाचं नाम घेत होता. आणि त्यानंतर 6 महिन्यातच ह्या मुलाला क्षयरोग जडलेला आहे. आणि तो अत्यंत त्याची अवस्था पूर्णतः खराब झालेली आहे. डॉक्टरांनी हात वर केले तेव्हा त्या मुलाला महाराजांची आठवण होते. आणि महाराजांकडे जायचं आहे हे घरातील कोणालाही पसंत पडलं नाही, कारण घरातील कोणाला माहीतही नव्हतं ते. परंतु तो त्याच्या चुलत भावाला घेऊन महाराजांकडे आलेला आहे आणि महाराजांना सांगतोय की तुम्ही माझी राख करा, तुमच्या इथं मला मृत्यू आला पाहिजे. आणि त्यानुसार महाराजांनी महाराजांच्या मांडीवरतीच त्याचे प्राण गेलेले आहेत आणि महाराजांनीच त्याला अग्नी दिलेला आहे. तर ही किती मोठी घटना आहे. म्हणजे आपल्या संतांची जेव्हा ह्या मुलाची आणि महाराजांची एकदाच भेट झाली होती आणि तिथे 4 दिवस तो तेव्हा तिथं राहिला होता. परंतु संतांच्या चरणी गेल्यानंतर किंवा त्यांची झालेली एकवेळची पण भेट आहे, ती एकवेळची भेट पण आपल्या जीवनात किती मोठा प्रभाव आणू शकते ह्याचं हे उदाहरण आहे. की त्यामुळे संतांची वचनं, संतांचा सहवास, संतांची कुठलीही गोष्ट आपल्या जीवनात येणं हे आपल्या जीवनाला उजळून टाकणारं आहे. जरी आत्ता आपल्याला ते समजत नसेल तरी त्याचं मोल हे अविनाशी आहे. आता पुढे सांगते की नायट्यावर तोडगा. पुढचा मुद्दा आहे की नायट्यावर तोडगा. बागलकोटला एक सुखवस्तू कुटुंब होते. त्यात मुलगी एकच पण सुरेख व सुस्वभावी असल्याने सर्वांची लाडकी होती. तिला 12वे वर्ष लागल्यावर तिच्या सर्व अंगावर नायटे येऊ लागले. त्यांना भारी खाज असायची. पौर्णिमेला ते चिघळायचे. हा त्रास नाहीसा करण्यासाठी पुष्कळ डॉक्टर, वैद्य झाले. तसेच आईने व मुलीने व्रते करून देहाला पुष्कळ कष्टही दिले, पण कशाचाही उपयोग झाला नाही. आई बाप कंटाळून स्वस्थ बसले असता कोणीतरी श्री महाराजांचे नाव त्यांना सुचवले. बापाला रजा नसल्यामुळे मुलीला घेऊन आई गोंदवल्यास आली. नाईटांचा इतिहास सांगून आई श्री महाराजांना म्हणाली, महाराज, मुलीला 15वे वर्ष लागले आहे. हिचे लग्न कसे होईल याची फार काळजी वाटते. यावर श्री महाराज म्हणाले, माय, काळजी करू नका, रामराय तुमचे संकट निवारील. ही मुलगी जर एखाद्या गरीबाला दिली तर ताबडतोब बरी होईल. यजमानांना विचारून मला सांगा. आईने नवऱ्याला पत्र लिहिले. 4-8 दिवसांत त्यांचे होकारार्थी उत्तर आले. तिने ते पत्र श्री महाराजांना दाखवले. श्री महाराजांनी पुन्हा पुन्हा तिला विचारले. प्रत्येक वेळी तिने होकार दिला तेव्हा तिच्या हातात पाणी देऊन रामाला साक्ष ठेवून मी असे कबूल करते की माझी मुलगी मी गरीबाला देईन हे शब्द तिला बोलायला लावून सर्वांसमक्ष पाणी सोडवले. तसेच मुलगी कोणास द्यायची असे तिने विचारले. हा सर्व प्रकार चालू असता कुरुंदवाडचा तरुण भटजी नीलकंठ जोशी येऊन श्री महाराजांच्या पाया पडला. ते म्हणाले, बाई, याला तुमची मुलगी द्या. नंतर एकमेकांनी एकमेकांची नावे, गावे व पत्ते विचारून घेतले. बाई मुलीला घेऊन बागलकोटला गेली व नीळकंठ कुरुंदवाडला गेला. मुलीच्या अंगावर नायटे उठण्याचे बंद झाले व ती चांगली सुधारली. काही दिवस गेल्यावर आईबापांच्या मनात विकल्प आला. श्री महाराजांना दिलेल्या वचनाचा विसर पडला आणि ते दुसऱ्या मुलाचा शोध करू लागले. परंतु लगेच मुलीच्या अंगावर नायटे येण्यास सुरुवात
पुन्हा आरंभ झाला. मग मात्र आई बाप घाबरले. निळकंठास पत्र लिहून लग्न ठरविले आणि 15 दिवसांत उरकून टाकले. पुढे निळकंठाची परिस्थिती सुधारली आणि त्यांचा संसार चांगला झाला. किती कशी घटना आहे, आपण विचार पण नाही करू शकत अशी घटना आहे. तर आता हे आपले संतच जाणे की मागची खोली काय आहे. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे किंवा समजण्यासारखी आहे की महाराजांचे जे शब्द होते त्यानुसार त्यांनी तयारी दाखवली की गरीब मुलाशी लग्न करायचं आणि त्यानुसार त्यांनी तो संकल्प पण हातावर पाणी सोडून केला रामाच्या समोर. आणि त्यानंतर तिचे नाईटे गेले. ते गेल्यानंतर मात्र मनुष्य प्राणी हा विसरतो आणि त्याला जे मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त अजून चांगलं कसं मिळेल ह्याची ओढ आणि त्याची हाव नेहमीच असते. आणि त्यामुळे त्यांना आता हिचे नाईटं तर गेले आहे, तर आता गरीब मुलाशी कशाला, चांगला अजून मुलगा बघूया, ही हाव त्यांच्या मनामध्ये साहजिक आहे निर्माण झाली. मनुष्य स्वभावच आहे तो. आणि त्यानुसार ते शोधाशोध करू लागले आणि असं सुरू झालं आणि नाईटा यायला सुरुवात झाली. तेव्हा मात्र ते घाबरले आणि त्यांनी लगेच 15 दिवसात मग महाराजांना जे शब्द दिले होते त्यानुसार त्या निळकंठ जोशी यांच्याशी लग्न केलेलं आहे. तर इथं ही गोष्ट महत्त्वाची आहे. आपलं काम झाल्यानंतर आपण जे शब्द दिले, जे काही आपल्या अंतरी आपले जे भाव होते ते आपण पूर्णतः निभावणं आवश्य आहे. हे ही घटना आपणाला सुचवत आहे. कधीही विस्मरण होऊ नये हे आवश्यक आहे. आता पुढे सांगतायत, झाडाने घेतलेले नाम तुला मुक्त करील. झाडाने घेतलेले नाम तुला मुक्त करील. एके दिवशी संध्याकाळी मंडळी बरोबर घेऊन श्री महाराज फिरायला निघाले. गावाला वळसा घालून सर्व मंडळी रस्त्यावर आली आणि सध्या एस टी स्टँड पाशी जो लहानसा पूल आहे त्यावर श्री महाराज येऊन बसले. इतक्यात कोरेगावच्या दिशेकडून एक शेतकरी येताना दिसला. त्याच्या मागोमाग त्याची बायको येत होती. शेतकरी पूल ओलांडून पुढे गेला आणि बाईची व श्री महाराजांची दृष्टादृष्ट झाली. मात्र ती एकदम थांबली आणि एखाद्या तरुण पुरुषाप्रमाणे मिशा पिळण्याचा हावभाव करीत श्री महाराजांना म्हणाली, मला तू कोण समजलास? मी असे पुष्कळ बुवा पाहिले आहेत. तू माझा काय करणार? एकाएकी झालेला हा प्रकार पाहून मंडळी चकित झाली. आता हे महाराज गोंदवले इथं गावाच्या बाहेर फेरफटका मारायला निघालेत आणि तिथे ते बसलेले आहेत एका ठिकाणी. आणि त्यावेळेला एक शेतकरी आणि त्याची मंडळी येत आहेत आणि शेतकरी पुढे गेला, त्याच्या पाठोपाठ त्याची बायको. आणि ती जेव्हा महाराजांना पाहते तेव्हा ती महाराजांना असं म्हणते की मला तू कोण समजलास? मी असे पुष्कळ बुवा पाहिले आहेत. तू माझं काय करशील? एकाएकी असं ती बायको महाराजांना म्हणते. एकाएकी झालेला प्रकार पाहून मंडळी चकित झाली. श्री महाराज उग्रपणे म्हणाले, ए भटा, तू पुष्कळ बुवा पाहिले असशील, पण माझा झटका नाही पाहिलास. बऱ्या बोलाने बाईला सोडून दे, नाहीतर माझ्याशी गाठ आहे. जा रे, या गाढवाला मारुतीपाशी बांधून ठेवा. रात्री त्याची व्यवस्था करू. असा दम दिल्यावर ते पिशाच एकदम नरम झाले. शेतकऱ्याच्या संमतीने बाईला थोरल्या राम मंदिरात नेण्यात येऊन मारुतीच्या मागे बसवून ठेवले. रात्री भजन चालू होते तोपर्यंत बाई स्वस्थ बसली होती. पण रामाची आरती सुरू झाल्याबरोबर ती पुन्हा आरडाओरडा करू लागली. श्री महाराजांनी तिला पुढे बोलावले आणि पिशाचास आपली हकीकत सांगण्यास आज्ञा केली. बराच वेळ टाळाटाळ करून मग तो म्हणाला, मी वाखरीचा दामोदर भट आहे. म्हातारपणी मी 4थे लग्न केले. पुढे मी लवकरच वारलो म्हणून माझी इच्छा राहिली आहे. यात्रेच्या गर्दीमध्ये हे झाड सापडले, त्याला मी धरले. श्री महाराजांनी त्याची खूप समजूत घातली व त्या बाईला नामस्मरण करू देण्याचे कबूल करून घेतले. श्री महाराज त्याला म्हणाले, तुला या अवस्थेत सुख नाही, पण तुला स्वतः काही त्यातून सुटता येत नाही. मग झाडाने नाम घेतले तर त्याला आड तू का येतोस? तू नाम घेऊ नकोस. झाडाने घेतलेले नाम तुला मुक्त करील. मग इतर लोकांकडे पाहून ते म्हणाले, वासनेचा जोर मोठा विलक्षण असतो. जीवाला तिचे वेष्टन पडते म्हणून तिच्यापासून त्रास होतो. हे कळले तरी तिला
कठीण होऊन बसते. अशा अवस्थेत फक्त भगवंताचे नामच उपयोगी पडते. नाम सतत घेत गेल्याने वासना विरळ बनून आपल्यावर चालणारा तिचा अंमल ढिला पडतो. जगात नाव कमावलेले लोक देखील अंतकाळी वासनेला बळी पडतात. म्हणून भगवंताच्या नामाने वासनेवर मात करील तो थोर खरा. तुम्ही सर्वांनी वासनेपासून सांभाळून राहा. आता ही घटना एका पिशाचाची आहे. एके दिवशी संध्याकाळी मंडळी बरोबर घेऊन श्री महाराज फिरायला निघाले. गावाला वळसा घालून सर्व मंडळी रस्त्यावर आली आणि सध्या एसटी स्टँडपाशी जो लहानसा पूल आहे त्यावर श्री महाराज येऊन बसले. इतक्यात कोरेगावच्या दिशेकडून एक शेतकरी येताना दिसला. त्याच्या मागोमाग त्याची बायको येत होती. शेतकरी पूल ओलांडून पुढे गेला आणि बाईची व श्री महाराजांची दृष्टादृष्ट झाली. मात्र ती एकदम थांबली आणि एखाद्या तरुण पुरुषाप्रमाणे मिशा पिळण्याचा हावभाव करीत श्री महाराजांना म्हणाली, मला तू कोण समजलास? मी असे पुष्कळ बुवा पाहिले आहेत. तू माझं काय करणार? एकाएकी झालेला प्रकार पाहून मंडळी चकित झाली. श्री महाराज उग्रपणे म्हणाले, ए भटा, तू पुष्कळ बुवा पाहिले असशील, पण माझा झटका नाही पाहिलास. बऱ्या बोलाने बाईला सोडून दे, नाहीतर माझ्याशी गाठ आहे. जा रे, या गाढवाला मारुतीपाशी बांधून ठेवा, रात्री त्याची व्यवस्था करू. असा दम दिल्यावर ते पिशाच एकदम नरम आले. शेतकऱ्याच्या संमतीने बाईला थोरल्या राममंदिरात नेण्यात येऊन मारुतीच्या मागे बसवून ठेवले. रात्री भजन चालू होते तोपर्यंतच बाई स्वस्थ बसली होती. पण रामाची आरती सुरू झाल्याबरोबर ती पुन्हा आरडाओरडा करू लागली. श्री महाराजांनी तिला पुढे बोलावले आणि पिशाच्यास आपली हकीकत सांगण्यास आज्ञा केली. बराच वेळ टाळाटाळ करून मग तो म्हणाला, मी वाखरीचा दामोदर भट आहे. म्हातारपणी मी 4थे लग्न केले. पुढे मी लवकरच वारलो, म्हणून माझी इच्छा राहिली आहे यात्रेच्या गर्दीमध्ये हे झाड म्हणजे बाई, हे झाड सापडले, त्याला मी धरले. श्री महाराजांनी त्याची खूप समजूत घातली आणि त्या बाईला नामस्मरण करू देण्याचे कबूल करून घेतले. श्री महाराज त्याला म्हणाले, तुला या अवस्थेत सुख नाही, पण तुला स्वतः काही त्यातून सुटता येत नाही. मग झाडाने नाम घेतले तर त्याला आड तू का येतोस? तू नाम घेऊ नकोस. झाडाने घेतलेले नाम तुला मुक्त करील. मग इतर लोकांकडे पाहून ते म्हणाले, वासनेचा जोर मोठा विलक्षण असतो. जीवाला तिचे वेष्टन पडते, म्हणून तिच्यापासून त्रास होतो. हे कळले तरी तिला टाळणे कठीण होऊन बसते. अशा अवस्थेत फक्त भगवंताचे नामच उपयोगी पडते. नाम सतत घेत गेल्याने वासना विरळ बनून आपल्यावर चालणारा तिचा अंमल ढिला पडतो. जगात नाव कमावलेले लोक देखील अंतकाळी वासनेला बळी पडतात. म्हणून भगवंताच्या नामाने वासनेवर मात करील तो थोर खरा. तुम्ही सर्वांनी वासनेपासून सांभाळून राहा. आता या वासनेमुळेच हा पिशाच झाला होता. 4थं लग्न झालंय म्हातारपणात आणि त्याची वासना तृप्त झाली नाही आहे आणि त्याच्या आधीच त्याचा मृत्यू झालेला आहे. आधी 3 लग्न तर झालीच होती, तरी 4थ्या लग्नात पुन्हा म्हातारपणी केलेलं आहे. आणि म्हणजे किती वासना प्रबळ असेल त्या जीवाची. तर इथे महाराज आपली वासना नामस्मरणानेच विरळ होऊ शकते आणि वासनेवरती आपण नामाच्या आधारे मात करू शकतो. हे इथे महाराज स्पष्ट करत आहेत, सांगत आहेत आणि बिंबवत आहेत. आणि त्यामुळे वासना जीवाला पूर्णतः वेढून टाकते. त्यामुळे वासनेपासून सांभाळ करण्याचं सुद्धा महाराज आपणाला इशारा देत आहेत. पुढे सांगतायत की राम करील तर काय न होईल, राम करील तर काय न होईल. खातवळ हे श्री महाराजांच्या पहिल्या सासूरवाडीचे गाव. येथील पाटील बाबांची त्यांच्यावर फार निष्ठा होती. पाटील बाबांनी 2 लग्ने केली, परंतु दोन्ही बायका कालवश झाल्या आणि त्यांना मूलबाळ झाले नाही, म्हणून त्यांनी 3रे लग्न केले. हे लग्न झाल्यावर देखील बरीच वर्षे गेली तरी त्यांना संतती झाली नाही. त्यांचे वय 60-65 वर्षांचे झाले.
यापुढे आपल्याला मूलबाळ होणे शक्य नाही असे वाटून भावाच्या मुलास दत्तक घ्यावे असे त्यांनी ठरविले. श्री महाराजांच्या संमतीशिवाय काहीही करायचे नाही असा पाटील बाबांचा कडक नियम होता. म्हणून एके दिवशी आपली बायको व भावाचा 8 वर्षांचा लहान मुलगा यांना घेऊन ते श्री महाराजांची संमती घेण्यास गोंदवल्यास आले. दर्शन घेत असताना श्री महाराजांनी विचारले, पाटील बाबा, हा मुलगा कुणाचा? ते म्हणाले, महाराज, हा माझा पुतण्या आहे. याला दत्तक घ्यावे असे माझ्या मनात आहे, म्हणून आपल्याला विचारायला आलो आहे. श्री महाराज बोलले, का बरे? दत्तक का घेता? ते म्हणाले, महाराज, माझे वय झाले, तोंडात दात देखील राहिला नाही. मला आता संतती होईल की नाही याची शंका वाटते. त्यावर श्री महाराज म्हणाले, छे छे पाटील बाबा, तुम्ही निराश होण्याचे कारण नाही. राम करील तर काही न होईल. असे बोलून त्यांनी एक नारळ आणण्यास सांगितले. नारळ आणल्यावर ते म्हणाले, त्याला हळद कुंकू लावा आणि रामाच्या पायांना लावून आणा. तसा तो आणल्यावर श्री महाराजांनी नारळ आपल्या हाताने पाटील बाबांच्या बायकोच्या ओटीत टाकला आणि बोलले, तुम्हाला एक मुलगा होईल, काळजी करू नका. नामस्मरण रोज करीत जा. 1 वर्षाने पाटील बाबांना मुलगा झाला. त्या प्रित्यर्थ त्यांनी सत्यनारायण करण्याचे ठरवून त्याप्रमाणे श्री महाराजांना आमंत्रण केले. पाटील बाबांनी 25 माणसाचा स्वयंपाक केला. पण दुपारी 12 वाजता श्री महाराज जवळजवळ 100 माणसे घेऊन खातोळ्याला उतरले. इतकी मंडळी एकदम आलेली पाहून पाटील बाबांची धांदल उडाली. इतर सर्व पदार्थ आणखी करणे अशक्य आहे असे पाहून भात तेवढा सर्वांना पुरेल इतका करावा असे त्यांनी ठरवले. इतक्यात श्री महाराजांनी त्यांना बोलावले आणि विचारले, पाटील बाबा, काय धांदल आहे? ते म्हणाले, महाराज, स्वयंपाक कमी पडतो आहे, म्हणून आणखी भात शिजवायला सांगतो. तेव्हा श्री महाराज त्यांना बोलले, असे कसे होईल? अन्नावर रामाचे तीर्थ शिंपडा आणि आहे तो स्वयंपाक सर्वांना वाढा. राम सर्वांना पुरविल. 1:30च्या सुमारास सर्व मंडळी जेवायला बसली. सर्वजण पोटभर जेवली तरी पुन्हा 25 पानांचे अन्न शिल्लक उरले. पाटील बाबांनी मुलाला श्री महाराजांच्या पायावर घातला. त्यावेळी त्याच्या गालाला प्रेमाने हात लावून ते म्हणाले, रामाने फार चांगला बाळ दिला आहे. हा देवभक्त होईल आणि आपल्या कुळाचे नाव राखील. मुलगा तसाच निपजला. हे सर्व परिचितांना ठाऊक आहेच. तर अशा रीतीने ह्या पाटील बाबांना त्यांच्या वृद्धावस्थेत त्यांना 3ऱ्या पत्नीपासून महाराजांच्या कृपाशीर्वादामुळे अपत्य प्राप्ती झालेली आहे. आणि ती अपत्य प्राप्तीसुद्धा अत्यंत निष्ठावंत असा देवभक्त असा त्यांचा पुत्र त्यांना प्राप्त झालेला आहे. पुढची घटना आहे, माझी पोरं आज गावाला जात आहेत. श्री महाराजांना भेटून 1 महिना होऊन गेला म्हणून पुण्याची 4 तरुण मंडळी गोंदवल्यास त्यावेळी प्लेग जोरात असल्यामुळे बहुतेक मंडळींना श्री महाराजांनी बाहेर पाठवून दिले होते. हे 4घे जण आलेले पाहून ते एकदम म्हणाले, अरे अरे अरे, पोरांनो, तुम्ही इकडे कुठे आला? इथे तर प्लेग आहे. असो, आज रात्रभर राहून उद्या सकाळी सर्वांनी जावे. दुसऱ्या दिवशी पहाटेसच श्री महाराज उठले, रामाच्या पाया पडले आणि 1 मोठे पातेले घेऊन आसपासच्या प्रत्येक घरी जाऊन पाणी मागू लागले. ते म्हणायचे, माझी पोरं आज गावाला जात आहेत, मला थोडं पाणी द्या. आणि तांब्याभर 2 तांबे जेवढे पाणी मिळेल तेवढे घेऊन ते पुढे जायचे. अशा रीतीने त्यांनी पाणी जमवून आणले, स्वतः स्नान केले आणि पिठले भात टाकला. या वेळेपर्यंत पुणेकर मंडळी प्रातर्विधी आटोपून आली होती. त्यांना हे काहीच माहीत नव्हते. त्यांना पाहिल्याबरोबर श्री महाराजांनी प्रत्येकाला बोलावून स्वतः आपल्या हातांनी स्नान घातले, प्रत्येकाला स्वतः गंध लावले आणि पाने मांडून जेवायला बसविले. साधा पिठले भातच खरा, परंतु तो इतका उत्तम झाला होता की प्रत्येकजण अगदी पोटभर जेवला आणि नंतर श्री महाराजांचा निरोप घेऊन सर्वजण परत निघाले. त्या 4 जणांपैकी एका गृहस्थाने 40 वर्षांनंतर हा साधा प्रसंग सांगून पाण्याने डबडब डोळ्यांनी म्हटले, काय सांगू तुम्हाला? ज्या श्री महाराजांच्या समोर अक्षरशः शेकडो माणसे हात जोडून सेवेसाठी उभी असायची, त्या श्री महाराजांनी आमच्यासाठी पाणी मागायला दारोदार फिरायचे आणि स्वतः चुलीपाशी बसून आम्हाला जेवू घालायचे. हे प्रेम आणि हा आपलेपणा पाहिला म्हणजे
त्या महापुरुषासमोर मान आपोआप खाली जाते. त्यांना स्वतःच्या मोठेपणाची आठवणच नसायची. तर ही घटना अत्यंत प्रेम, काय संतांचं प्रेम आपणाला दर्शवते आहे. पुढची एक 2 मिनटं वाचून आपण थांबूयात. की भगवंताचे अखंड अनुसंधान असणे हे संतांचे खरे खरे चरित्र होय. भगवंताचे अखंड अनुसंधान असणे हे संतांचे खरे खरे चरित्र होय. जंगल खात्यातले एक गृहस्थ पेन्शन घेतल्यावर श्री महाराजांच्या जवळ येऊन राहिले. त्यांना भाऊसाहेब फॉरेस्ट असे सर्वजण म्हणत. त्यांना लिहिण्याचा व वाचण्याचा बराच नाद होता. 6 महिने गोंदवल्यास राहिल्यावर श्री महाराजांचे विलक्षण चरित्र बघून आपण त्यांचे चरित्र लिहावे असे त्यांच्या मनात आले. म्हणून त्यांनी बरीच माहिती गोळा केली आणि रोज एक घडे त्याची नोंद ठेवण्यास सुरुवात केली. 1 महिना असा गेल्यावर श्री महाराज एकदा स्वस्थ बसले असता भाऊसाहेब त्यांना म्हणाले, महाराज, आपल्या लहानपणची बरीच माहिती लोक सांगतात, पण आपली जन्मतिथी कोणाला ठाऊक नाही, तेवढी आपण सांगा. श्री महाराज हसले आणि म्हणाले, सांगतो, घ्या लिहून. असे बोलून श्री महाराजांनी पहिल्याने जन्मवेळ सांगितली, नंतर तिथी सांगितली, पुढे महिना सांगितला आणि शेवटी संवत्सर सांगितले. भाऊसाहेब एकदम आनंदाने उद्गारले, महाराज, अहो, तुम्ही आम्ही अगदी बरोबरीचे आहोत. तुमची आणि माझी जन्मवेळ, तिथी वगैरे अगदी बरोबर आहे. तेव्हा श्री महाराज पुन्हा म्हणाले, तुमची जन्मवेळ, तिथी वगैरे अगदी बरोबर आहे. हे ऐकून सर्व मंडळी मोठ्याने हसू लागली. तेव्हा कोठे खरा प्रकार भाऊसाहेबांच्या लक्षात आला. 3-4 महिने टिपा लिहून काढल्यावर भाऊसाहेबांचे बाळ बरेच मोठे झाले. एक दिवस श्री महाराज त्यांना बोलले, भाऊसाहेब, तुम्ही रोज काय लिहून काढता? ते म्हणाले, महाराज, आपले चरित्र मी लिहून काढतो. यावर श्री महाराज पुन्हा म्हणाले, असे का? शाबास, मला जरा ते दाखवा बरे. भाऊसाहेबांनी आपले बाळ मोठ्या कौतुकाने श्री महाराजांच्या हातात दिले. त्यांनी मधून मधून ते चाळून पाहिले आणि एकदम फाडून टाकले. भाऊसाहेब म्हणाले, महाराज, हे काय? तेव्हा श्री महाराज बोलले, भाऊसाहेब, संतांचा चरित्रकार जन्मास यावा लागतो. संतांचा चरित्रकार जन्मास यावा लागतो, जो नामामध्ये इतका रंगला की त्याला स्वतःचा विसर पडला. त्यालाच माझे चरित्र कळेल. नुसत्या तर्काने ते कळणार नाही. सत्पुरुषाचे चरित्र हे जास्त मानसिक असते. त्याच्या चरित्रामध्ये देहाच्या हालचालींना दुय्यम महत्त्व असते आणि चमत्कारांना फारच कमी महत्त्व द्यायला पाहिजे. देहाच्या वाटेल त्या अवस्थेमध्ये भगवंताचे अखंड अनुसंधान असणे हे संतांच्या चरित्राचे खरे मर्म आहे. आपण स्वतः भगवंताला चिकटल्याशिवाय दुसरा तसा चिकटलेला आहे किंवा नाही हे कळत नाही. म्हणून संतांच्या चरित्रकाराने स्वतः नामामध्ये रंगून जावे आणि नंतर त्याची आज्ञा घेऊन चरित्र लिहावे. काय सांगतायत महाराज? भाऊसाहेब, संतांचा चरित्रकार जन्मास यावा लागतो, जो नामामध्ये इतका रंगला की त्याला स्वतःचा विसर पडला. त्यालाच माझे चरित्र कळेल. नुसत्या तर्काने ते कळणार नाही. सत्पुरुषाचे चरित्र हे जास्त मानसिक असते. त्याच्या चरित्रामध्ये देहाच्या हालचालींना दुय्यम महत्त्व असते आणि चमत्कारांना फारच कमी महत्त्व द्यायला पाहिजे. देहाच्या वाटेल त्या अवस्थेमध्ये भगवंताचे अखंड अनुसंधान असणे हे संतांच्या चरित्राचे खरे मर्म आहे. आपण स्वतः भगवंताला चिकटल्याशिवाय दुसरा तसा चिकटलेला आहे किंवा नाही हे कळत नाही. म्हणून संतांच्या चरित्रकाराने स्वतः नामामध्ये रंगून जावे आणि नंतर त्याची आज्ञा घेऊन चरित्र लिहावे. तर अशा रीतीने खूप मोठा संदेश महाराजांनी ह्या ज्यांना इच्छा झाली होती की महाराजांचं चरित्र लिहावं आणि 6 महिने ते महाराजांच्या इथे गोंदवलेत राहिले आणि तिथं रोजच घटना प्रत्येक क्षणालाच घडणाऱ्या आहेत, सगळं त्याची नोंद केली आणि महाराजांनी ते पाहिल्यानंतर फाडून टाकलेलं आहे. तर संतांचं चरित्र हे तर्काने, बुद्धीने, मनाने समजण्यासारखी गोष्टच नाही आहे. तर ते मनबुद्धीच्या पलीकडे असलेले त्यांचं जीवन असतं आणि जो मनबुद्धीच्या पलीकडे गेलेला आहे तो संतांचं चरित्र लिहू शकतो. आणि बाबा बेलसरे बाबा अशाच साधकांपैकी एक होते. म्हणूनच महाराजांनी आपल्या
महाराजांनी बाबांची निवड त्यांच्या चरित्र लेखनासाठी केलेली आहे. आणि ते आपण अनुभवतोय की असं हे चरित्र आहे की आपण त्या काळामध्ये जातोय आणि वाचता वाचता कधी पुढे पुढे काय आहे हीच आपली उत्कंठा लागून राहते आणि आपण आपलं देहबान हे वाचत असताना विसरून जातोय. केवळ वाचत असताना म्हणजे आपलं नाम वगैरे काहीच चालू नाही आहे, परंतु हे चरित्र वाचन करता करता ऐकता ऐकताच आपलं देहभान हरवून जाणं हे बाबांच्या लेखणीचं आणि बाबा स्वतः किती उत्कृष्ट उच्च कोटीचे साधक होते, शिष्य होते महाराजांचे, हे त्यांचं लिखाण आपणाला दाखवत आहे. इथं आपण थांबूयात आणि महाराजांचं गोड नाम भार्गव आणि विनूताई आपल्याला सर्वांसाठी घेतील. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम 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 जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गोंदवलेकर महाराज की जय. सब संतन की जय. बाळ गोपाल की जय. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ.